एल डोपा हे औषध टिंबटिंब या आजारावर उपचार करण्यासाठी वापरतात. टीबी, कॅन्सर, पार्किन्सन्स, दुखणे, मलेरिया. चला, कोण उत्तर देत याचं? एल डोपा हे औषध कशावर उपयुक्त आहे? पारगसीन दुखणे. अगदी बरोबर. एल डोपा हे जे औषध आहे ते पार्किन्सन्स दुखणे यावर वापरलं जातं. चला, जोड्या लावा. पुढचा प्रश्न. फेसबुक, लिकोडिन, ट्विटर, आर्कुट. 100% प्रश्न येतो हा. इथे आहेत ना, त्यांचे फाउंडर दिलेले आहेत. कोणी शोध लावलाय फेसबुकचा? लिंकेडिनचा. इथे लिकोडिन झालंय, ते लिंकेडिन आहे. ट्विटर आहे, आर्कुट आहे. आणि इथे तुम्हाला उपप्रश्न दिलेले आहेत बघा. याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की कोणी कशाचा शोध लावलाय तो. म्हणजे तुमचं उत्तर ABCD काय असेल ते सांगायचं आहे. सांगता येईल कोणाला? त्याचं उत्तर जे आहे ते ए आहे. आता बघा, फेसबुकचा शोध कोणी लावला आहे? फेसबुकचा शोध मार्क झुकरबर्ग. नंतर रीड हॉफमन जो आहे त्याने लिंकेडिनचा शोध लावला आहे. ट्विटरचा शोध जो आहे जॅक डॉरसी आणि यांनी लावला आहे. आणि आर्कुटचा शोध जो आहे तो आर्कुट ब्रियोकोक्तेन यांनी लावलेला शोध आहे. पुन्हा एकदा सांगतो, कोणी कशाचा शोध लावलाय बघा. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोणी कशाचा शोध लावलेला आहे. तर याच्यामध्ये आपण जर विचार केला तर पुन्हा एकदा सांगतो, फेसबुकचा शोध मार्क झुकरबर्ग यांनी लावलेला आहे. लिंकेडिनचा शोध हा रीड हॉफमन यांनी लावलेला आहे. ट्विटरचा शोध जो आहे, ट्विटरचा शोध आर्कुट ब्रियोकोक्तेनने लावलाय. सॉरी, तो तो जो लावला आहे, ट्विटरचा शोध जो लावलाय तो जॅक डॉरसीने लावला. फेसबुकचा शोध मार्क झुकरबर्गने लावला. लिंकेडिनचा शोध हा रीड हॉफमनने लावलाय. आणि आर्कुट जे आहे त्याचा शोध हा आर्कुट ब्रियोकोक्तेन यांनी लावलेला आहे. चला, पुढचा प्रश्न बघूया आपण. जोड्या लावा. विश्व जल दिन, पृथ्वी दिवस, विश्व पर्यावरण दिवस, राष्ट्रीय डाक दिवस. जोड्या लावायच्या इकडे पर्याय दिले. चला, तुमचा वेळ सुरू होतोय आता.
चला सांगते कोणी उत्तर. त्याचं उत्तर जे आहे डी डी. अगदी बरोबर, डी हे उत्तर आहे. बघा, विश्व जल दिन कधी साजरा केला जातो? वर्ल्ड वॉटर डे 22 मार्च. 22 मे. नंतर पृथ्वी दिवस अर्थात वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो? 22 एप्रिल. 22 एप्रिल. एन्व्हायरमेंट डे कधी असतो? 5 पाच जून. जून आणि राष्ट्रीय डाक दिवस कधी असतो? 10 ऑक्टोबर. यातलं वॉटर डे, अर्थ डे आणि एन्व्हायरमेंट डे फार महत्वाचे, ज्यांच्यावर प्रश्न विचारला जातो. अतिशय छान उत्तर दिलंय, अभिनंदन. पुढचा प्रश्न बघूया आपण तोपर्यंत. रिक्टर स्केलवर काय गणना केली जाते? रिक्टर स्केलवर काय मोजलं जातं? 4 पर्याय, तुमचा वेळ सुरू होतोय आता. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. काय मोजलं जातं मग रिक्टर स्केलवर? 4 नंबर. भूकंपाची तीव्रता. ओके, याचं जे उत्तर आहे ते धरणी कंपाची तीव्रता हे उत्तर अगदी बरोबर आहे. हे उत्तर आहे धरणी कंपाची तीव्रता. अरे, इथं रिक्टर स्केल झालं, ते रिश्टर स्केल असतं. म्हणजे त्याच्यामध्ये किती रिश्टर स्केलचा भूकंप झाला ते समजतं. अभ्यास करायचा आहे मग किती वळवळशी ती सगळं पुढचा प्रश्न बघूया आपण. मला मागा तसं कंटाळा ऐकणार नाही. एकदा करू दे ते काय हे मी काय पोरं काय. मागील 3 वर्षात भारतात कोणत्या आजाराचे निर्मूलन करण्यात आले आहे? कर्करोग, मलेरिया, कुष्ठरोग, पोलिओ. मागील 3 वर्षात भारतात कोणत्या आजाराचे निर्मूलन करण्यात आले? कर्करोग. अगदी बरोबर नाही. लेप्रसी उत्तर आहे त्याचं, म्हणजे कुष्ठरोग हे उत्तर आहे. ज्याला पार्किन्सन्स डिसीज म्हणतात. साधारणपणे या डिसीज मध्ये कुष्ठरोग जे आहे, लेप्रसी जे आहे, तर या लेप्रसीचं आजाराचं निर्मूलन करण्यात आलंय. महाराष्ट्रात कोणी योगदान दिलंय त्याच्याबद्दल सांगा बरं. बाबा आमटे. अगदी बरोबर. तर बाबा आमटेंनी खऱ्या अर्थाने कुष्ठरोगाच्या संदर्भात योगदान दिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, इथे 2 पर्याय दिलेले नाही, त्यामुळे तो प्रश्न सोडून द्या. 7वा प्रश्न बघूया आपण. MRI चा अर्थ काय? MRI चा अर्थ काय? हम्म काय अर्थ होतो MRI चा? फ्रेम रेकॉर्डिंग इंस्टॉलमेंट 1 नंबर. मेन फ्रेम रेकॉर्डिंग स्टेटमेंट. बर, नंबर 2. तर MRI चा जो अर्थ आहे त्याचं 2 नंबर पर्याय उत्तर आहे. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणतात त्याला. MRI करतो बघा आपण, आपल्याला डॉक्टर सांगतात की तुम्हाला MRI करावं लागेल. जर सिटी स्कॅन मध्ये कॉम्प्युटराइज
टोमोग्राफी केली जाते. तसं MRI म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग असा त्याचा अर्थ होतो. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, आयसोबॅरिक प्रक्रिया घडून येण्यासाठी कोणती स्थिती आवश्यक असते? आयसोबॅरिक प्रक्रिया. आता आयसोबॅरिक जी प्रोसेस आहे ही प्रेशरशी रिलेटेड आहे. त्यामुळे स्थिर दाब हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवायचं आहे. आयसोबारिक प्रक्रिया घडून येण्यासाठी स्थिर दाब आवश्यक आहे. नसेल समजलं तर तुम्ही जरा गुगलवर सर्च करा, थोडा अभ्यास करा. आयसोबॅरिक प्रोसेस इज अ प्रोसेस अक्युरिंग इन कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशरशी ती रिलेटेड आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. रेडिओ कार्बन डेटिंगच्या साहाय्याने कोणत्या वयाबाबत माहिती मिळते? तुम्हाला माहिती आहे की कार्बन 6चा वापर केला जातो. रेडिओ डेटिंग केलं जातं. रेडिओ कार्बन डेटिंग केलं जातं. तर कशाची माहिती मिळते रेडिओ डेटिंगद्वारे? सांगता आलं पाहिजे आपल्याला. आता तुम्हाला कार्बन जो आहे रेडिओ डेटिंग केलं जे जातं फॉसिल फ्युएल्स, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातलं एखादी वस्तू सापडणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली उत्खनन करणं, डिगिंग करणं, तर तिथे साधारणपणे जुन्या खडकात दिसणारा वनस्पती व प्राणी यांचे अवशेष, तर यांच्या वयाबाबत तुम्हाला माहिती मिळू शकते की सापडलेली वस्तू किंवा सापडलेली वनस्पती किंवा एखाद्या प्राण्याचे अवशेष हे कोणत्या काळातले आहेत हे शोधून काढण्यासाठी कार्बन डेटिंग मेथड असते. आणि याच कार्बन डेटिंग मेथडमध्ये कार्बनचा वापर केला जातो. रेडिओ कार्बन डेटिंग म्हणतात त्याला. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, चॉकलेटमध्ये जास्त प्रमाणात काय असतं ज्यामुळे आरोग्यासाठी ते हानिकारक असतं? म्हणून जास्त चॉकलेट खाऊ नये. चॉकलेटमध्ये काय असतं जे हेल्थसाठी हानिकारक असतं? तर लक्षात ठेवायचंय, चॉकलेटमध्ये निकेल असतं आणि हे अच्छा. निकेल आपल्याला हानिकारक ठरू शकतं, आरोग्याला हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे चॉकलेट जास्त प्रमाणात खाऊ नये असं म्हटलं जातं. हो, पुढचा प्रश्न बघूया आपण. निकेल म्हणजे एक मेटलचं नाव आहे भेटत. निकेल हा धातू आहे, म्हणजे जसं म्यूट केलंय. नाही, म्यूट नाही. टर्पेंटाईन हे टिंब पासून बनवतात. टर्पेंटाईनचा वापर केला जातो कलर वगैरे देताना, तुम्हाला माहिती आहे. तर या टर्पेंटाईनचं कशापासून बनवलेलं असतं? क्रूड, पेट्रोलियम, देवदार, पाईन आणि ओक. तर लक्षात ठेवायचंय, टर्पेंटाईन जे आहे हे टर्पेंटाईन जे बनवलं जातं तर ते पाईन पासून बनवलं जातं. लक्षात ठेवायचंय, टर्पेंटाईन पाईन पासून बनवलेलं असतं. पुढचा प्रश्न बघूया. चहाच्या पानातील सर्वात जास्त उत्तेजन देणारा घटक कोणता? आपण सगळेजण चहा पितो. चहा पावडर, चहा पावडरची चहा टॅपेन पत्ती आणि चहाच्या पानामध्ये
काय असतं? अगदी बरोबर उत्तर आहे. तर चहाच्या पानामध्ये कॅफेन नावाचा घटक असतो जो आपल्याला उत्तेजना देतो. आईच्या गर्भाशयातील बाळाच्या तपासण्यासाठी कोणत्या किरणांचा उपयोग करतात? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बाळाची वाढ कशी झाली, कुठपर्यंत झाली, काही अडचण आहे का? तर काय करायला जातो आपण साधारणपणे? माहिती आहे सगळ्यांना. साधारणपणे याच्यामध्ये अल्ट्रासोनिक ध्वनी लहरी वापरल्या जातात, ज्याला आपण सोनोग्राफी असं म्हणत असतो. सोनोग्राफी करायला जात असतो आपण. पुढचा प्रश्न आहे, इथे नाही. एखाद्या वस्तूचं पृथ्वीवरील वजन 9.80 न्यूटन असल्यास 9.80, 80 नाही तर 80, 9.80 न्यूटन असल्यास त्याचे चंद्रावरील वस्तुमान किती असेल? तर एखाद्या वस्तूचं पृथ्वीवरील वजन 9.80 न्यूटन असेल तर चंद्रावरचं त्याचं वस्तुमान हे 1 किलो असणार आहे. 1/6 एवढं असतं तिथे. म्हणजे तिथला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो 1/6 कमी आहे. त्यामुळे ते उत्तर 1 किलो असणार आहे. सर अल्बर्ट आइन्स्टाईन यांना प्रदान करण्यात आलेले नोबेल पारितोषिक कशासाठी दिलं गेलेलं आहे? किंवा कोणता यशस्वी सिद्धांत आहे त्यांचा? अल्बर्ट आइन्स्टाईनचा सिद्धांत सगळ्यांना माहिती आहे. एक तो सापेक्षवादाचा सिद्धांत त्यांनी मांडलाय. E=mc². रुसाचे हा प्रश्न जाऊ दे. 17 आणि 18 नंबरचा दुसरा आहे तो. ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? माहितीये तुम्हाला? ढगापासून जो पाऊस पाडला जातो त्याला काय म्हटलं जातो? आर्टिफिशियल पाऊस जो पाडला जातो त्याला काय म्हणतात? अश्विनी पाटील यांचं उत्तर पण आलंय. 3 नंबरचा पर्याय म्हटलंय त्यांनी. वैशाली आहेरांचे उत्तर आलेलं आहे. ढगापासून जो कृत्रिम पाऊस पाडला जातो त्याला क्लाउड सीडिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? तुम्हाला माहिती आहे की भारताचे वेगवेगळे मिसाईल्स आहेत, क्षेपणास्त्र आहेत. अग्नी-2, नाग, सागरिका, पृथ्वी-1. तर कोणती जोडी चूक आहे? तर लक्षात ठेवायचंय, तिसरी जोडी चूक आहे याच्यामध्ये. बाकी सगळ्या जोड्या बरोबर आहे. तिसरी जोडी चुकीची आहे. सागरिका सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र नाहीये. बाकी अग्नी-2, नाग आणि पृथ्वी-1 हे उत्तर बरोबर आहे. बायोलॉजीच्या अभ्यासासाठी गणिती आणि सांख्यिकी पद्धतीचा जो उपयोग केला जातो त्याला काय म्हणतात? बायोलॉजीच्या बॉटनी अभ्यासासाठी गणिती व सांख्यिकी पद्धतीचा उपयोग केला जातो त्याला काय म्हणतात? तर त्याला बायोमॅट्री म्हणतात. लक्षात ठेवायचं, बायोमॅट्री हे त्याचं उत्तर आहे. पुढचं आहे, अल्फा सेंटॉरी या ताऱ्याचे पृथ्वीपासूनचे अंतर टिंबटिंब आहे.
अल्फा सेंटोरी हा फार मोठा तारा आहे. तर त्या अल्फा सेंटोरी ताऱ्याचं पृथ्वीपासूनचं अंतर किती आहे? तर पृथ्वीपासून सूर्याच्या अंतरापेक्षा जास्त. सूर्य आपल्याला जवळ आहे, खूपच जवळ नाहीये, पण आहे 15 कोटी किलोमीटर. काय जे जेवढं अंतर आहे ते त्यापेक्षा जास्त अंतरावर अल्फा सेंटोरी नावाचा तारा आहे, लक्षात ठेवा. कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य असेल? भारतातलं कोणतं राज्य पहिलं कार्बन मुक्त राज्य असेल? हिमाचल प्रदेश. अगदी बरोबर. हिमाचल प्रदेश हे परफेक्ट उत्तर आहे. हिमाचल प्रदेश इज द करेक्ट आन्सर. सूर्यापासून पृथ्वीच्या दर चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या भागात प्रत्येक मिनिटाला मिळणाऱ्या उष्णतेचे प्रमाण किती आहे? लक्षात ठेवायचं आहे, सूर्यापासून पृथ्वीवर जे काही दर चौरस सेंटीमीटर म्हणजे आपण एक चौरस फरची जर धरली तर त्या क्षेत्रफळावर किती उष्णता मिळते प्रत्येक मिनिटाला? तर 1.94 कॅलरीज. लक्षात ठेवा, सूर्य एकमेव असा सोर्स आहे की जो तुमच्याकडून पैसे घेत नाही. जी काही ऊर्जा देतो त्याला काही पैसे घेत नाही तो. म्हणून आपण आता जे सोलर्स वगैरे बसवले जातात तर खूप मोठ्या प्रमाणावर सूर्याच्या उष्णतेचा आपल्याला उपयोग होतो. टीसीपी आणि आयपी मधलं टीसीपी म्हणजे काय, असा प्रश्न आहे. तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल म्हणतात त्याला, टीसीपी, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. फुग्याचा उपयोग करून इंटरनेट उपलब्ध होण्यासाठी प्रायोगिक तत्वावर गुगलने टिंबटिंब उपक्रम चालू केला आहे. आता बघा, काही ग्रामीण भाग असे किंवा अतिदुर्गम भाग आहे तिथे इंटरनेट कनेक्शन नाहीये. तर फुग्याचा उपयोग करून इंटरनेट उपलब्ध होण्यासाठी गुगलने कोणता प्रोजेक्ट हाती घेतलाय? तर या प्रश्नाचं उत्तर मी स्वतःच तुम्हाला सांगतो. प्रोजेक्ट लून नावाचा प्रोजेक्ट आहे, ते बलून नाही, तर प्रोजेक्ट लून नाव आहे त्याचं, लक्षात ठेवायचं आहे. बहिर्वक्र भिंगाचा उपयोग कशामध्ये होतो हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला. तर बहिर्वक्र भिंग जो आहे तो कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये वापरला जातो. त्याला संयुक्त सूक्ष्मदर्शी असे म्हणतात. ध्वनीच्या वेगावर कोणता घटक परिणाम करतो? तर 4 पर्याय दिलेले आहेत. जर तापमान 4 पटीने वाढवलं तर ध्वनीचा वेग 2 पटीने वाढतो. हवेतील आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग कमी होतो. तापमान कायम ठेवून हवेचा दाब वाढवल्यास ध्वनीचा वेग वाढतो. हवेतील आर्द्रता वाढल्याने ध्वनीचा वेग वाढतो. तर त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. 28 नंबरचं जे उत्तर आहे ते म्हणजे, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अ आणि ड हे 2 पर्याय बरोबर आहे. लक्षात ठेवायचं, जर तापमान 4 पटीने वाढलं तर ध्वनीचा वेग हा 2 पटीने वाढतो आणि हवेतील आर्द्रता वाढली तर ध्वनीचा वेग सुद्धा वाढतो. अ आणि ड कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. स्वयंपाकघरातील गॅस हा द्रवरूपात सिलेंडर मध्ये असतो. जेव्हा तो सिलेंडरच्या बाहेर पडतो तो वायुरूपात बनतो व जळतो. तर याच्यामध्ये काय आहे, ए आणि बी दिलेला आहे. याच्यात विचारलंय की काय काय आहे या प्रक्रियेमध्ये. तुम्हाला 4 ऑप्शन पुन्हा त्याचं उप ऑप्शन्स दिलेले आहेत. तर याचं हे उत्तर आहे, फक्त 2 हे उत्तर आहे. म्हणजे प्रक्रिया बी हा रासायनिक बदल आहे. बाहेर पडल्यावर तो जळतो म्हणजे तो केमिकल चेंज आहे. आणि बाहेर सिलेंडरच्या बाहेर पडतो तो वायू आहे, वायू बनतो. तर लक्षात ठेवायचं आहे, फक्त प्रक्रिया बी हा रासायनिक बदल आहे. बाकी ए मध्ये तो भौतिक बदल घडून येत असतो. कोणता रोग बाजरी पिकावर पडतो?
यापैकी कोणता रोग हा बाजरी पिकावर पडतो? तांबेरा, विल्लट, लिप स्पॉट, अरगट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ, क आणि ढ. याच्यामध्ये आपण जर विचार केला अ, क, ढ मध्ये तांबेरा, लिप स्पॉट आणि अरगट हे बाजरीवर पडणारे रोग आहेत. पुन्हा एकदा सांगतो, तांबेरा, लिप स्पॉट आणि अरगट. संयुक्त हायड्रोकार्बनचे सामान्य सूत्र काय आहे? पुढचा प्रश्न, संयुक्त हायड्रोकार्बनचे सामान्य सूत्र काय आहे? शेवटचे 2-3 प्रश्न घेऊया आपण, मग थांबणार आहोत आपण. संतृप्त सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं फॉर्म्युला काय आहे? तर CnH2n+2 CnH2n+2 हे त्याचं उत्तर आहे. किरणोत्सारी प्राणांचा तीव्र संसर्ग झाल्याने सोमॅटिक इफेक्ट घडून येतो आणि तो कोणत्या पेशींवर परिणाम करतो? असा एक प्रश्न आलाय. या प्रश्नाचं उत्तर जे आहे, पांढऱ्या पेशींच्या गळतीमध्ये परिणामकारक वाढ होते. शेवटचा प्रश्न, हवेच्या आर्द्रतेच्या परिणामामुळे धातूची सावकाश झीज होते, याला काय म्हणतात? हवेच्या आर्द्रतेच्या परिणामामुळे हवेमध्ये जी ह्युमिडिटी असते, ओलावा असतो, त्यामुळे धातूची झीज होते, त्याला काय म्हणतात? हा प्रश्न झाला की आपण थांबणार आहोत. क्षपन. याचं उत्तर द्यायचं आहे. चरण. अगदी बरोबर. कोलायजन म्हणतात त्याला, क्षरण असं म्हणतात. तुम्हाला माहितीये, तांबा असेल तर त्याला हिरवट रंग येतो, लोखंडाला गंज येतो, गंज चढतो, हे सगळं क्षरणाचा भाग आहे. ओके, जवळपास आपण 33 ही PDF तुम्हाला मी शेअर करतो. याच्यामध्ये अजून काही प्रश्न आहेत ते आपण नंतर बघूया. मीटिंग 1 मिनिटात. बरं, एखादा प्रश्न घेऊया, थांबा. आहे, चला हा एक प्रश्न घेऊ 34 नंबरचा आणि 35 नंबरचा. हे 2 प्रश्न घेतो, मग मी थांबतो. बघा तो प्रश्न, बघा तुम्ही. आपल्या शरीराशी रिलेटेड प्रश्न आहे. काय काय दिले बघा त्याच्यामध्ये दिलंय की तुम्हाला यकृत, जठर, मोठे आतडे, लहान आतडे, कोणाचं काय काम आहे? इथे 4 पर्याय दिलेत. विचार करा आणि मला उत्तर सांगा. चला,
याचं उत्तर द्यायचंय सगळ्यांनी. सांगता येईल कोणाला उत्तर? याचं 3 नंबरचं उत्तर आहे. बघा, यकृत काय करतं? पित्तरस श्रवण्याचं काम करतं यकृत. यकृत पित्तरस श्रवतं. जठर HCl, जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल श्रवतं. मोठे आतडे जे आहे, न पचलेलं